नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या प्रशिक्षणात बोगस नोंदणी, शासनाचे लाखो रुपये जात आहेत वाया. चिपळूणमधील सावर्डे परिसरातील 22 गावे बनणार दारूमुक्त, गाव दारूधंदे मुक्त संकल्पना राबवण्याचा निर्णय. कोकणातील पर्यटन हंगामाला सुरुवात, समुद्र किनाऱ्यावर पायाभूत सुविधांचा अभाव, शौचालयाची दुरावस्था, चेंजिंग रूम नसल्यानं महिलांची होते गैरसोय. आणि कृषी विद्यालय आचळोळीमधील विद्यार्थ्यांनी केले रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2023-24 अंतर्गत SDG थीमॅटिक प्रशिक्षण शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रमात बोगस प्रशिक्षणार्थी नोंदणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमधून सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, डेटा ऑपरेटर यांसह प्रत्येकी 10 लोकांनी या प्रशिक्षणासाठी हजर राहण्यासंदर्भात जिल्हा परिषद रत्नागिरीतर्फे सांगण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येकी प्रशिक्षणार्थीला येण्या जाण्याच्या भत्त्यासह जेवण असे प्रति व्यक्ती 600 रुपये शासनाकडून नेमून दिलेल्या संस्थेमार्फत दिले जाणार होते. मात्र खेडमधील भरणे नाका या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक म्हणजे आज या प्रशिक्षणाला येणाऱ्या व्यक्तींच्या कालच्या, आजच्या आणि उद्याच्या सह्या आयोजक संस्थेकडून घेतल्या जात असल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकारामुळे शासनाचा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश तर लांबच, शिवाय बोगस हजेरी लावून संबंधित संस्थेकडून शासनाच्या तिजोरीतील लाखो रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रश्न उपस्थित झालाय. संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेले एकूण 17 शाश्वत ध्येय सन 2030 पर्यंत साध्य करण्याच्या करारावर भारत सरकारने स्वाक्षरी केलेली आहे. शाश्वत विकास ध्येय करण्यासाठी पंचायत राज संस्थांना बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंचायत राज यांनी 17 शाश्वत विकास ध्येयांचा एकत्रित समावेश असलेली एकूण 9 संकल्पना प्रशिक्षण ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्यामार्फत होणार आहे. तरी खालील ठिकाणी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाकडून दर्शवले होते. रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरातील 22 गावांनी दारूबंदचा ठराव करून गावात दारू विक्री बंद केली आहे. त्यातीलच एक म्हणजे दहिवली बुद्रुक गाव. या गावात ग्रामदैवत वरदान मानाईच्या मंदिरात ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामदेवतेच्या साक्षीनं गावात दारूबंदीची संकल्पना राबवली. तर गावच्या ग्रामपंचायतमधील सदस्य आणि महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांच्या संगनमताने दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी एकमुखी ठराव करण्यात आला. आणि आज आमच्या ग्रामदेवता मंदिर वरदान मानाई च्या नतमस्तक चरणी नतमस्तक आणि आज आम्ही एक मासिक मीटिंगमध्ये एक विषय घेतला होता ग्रामपंचायतीमध्ये 14 नोव्हेंबरला की दारूबंदीविषयी. आणि त्यानंतर आम्ही परत 3 ऑक्टोबरला तंटामुक्तीची पण मीटिंग घेतली. त्यामध्ये पण हा विषय आम्ही घेऊन दारूबंदीविषयी आम्ही चर्चा करून तो निर्णय हे केलेला आहे. आणि सांगायचं झालं तर ह्या दारूबंदीमुळे बरेचसे संसार उद्ध्वस्त होत आहेत. बरेच महिलांच्या आमच्यापर्यंत येत होत्या आणि आमचा महिला बचत गट आहे आनंद ग्रामसंघ, तिथेही सुद्धा मासिक मीटिंगमध्ये आमची चर्चा झाली होती. महिलांनी चांगलं प्रोत्साहन दिलं. त्याही म्हणाल्या की आम्ही सहमत आहोत. त्याच्यामुळे आम्ही दारूबंदीवर विषय घेऊन आणि आज 12 तारखेला आम्ही दारूबंदी हा विषय मार्गी लावलेला आहे. या सभांना गावातील अवैध दारू विक्री, हातभट्टी दारू व्यावसायिकांना बोलवून त्यांनाही याची कल्पना देण्यात आली. त्यांनीही गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी सहकार्य करण्याचं सांगितलं असून दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचे ठरवण्यात आले आहे. महिलांचे जे प्रॉब्लेम असतात, महिला कितीही गरीब असू देत, किती थोडे पैसे कमवणारे की असे ना, पण जे 4 पैसे असतात त्याच्यात संसार करायचा असतो. आणि त्यातच जर पुरुष हे असे जर दारू पिणारे वगैरे असले तर त्यांचे संसार कसे होतात ते त्यांनाच माहिती. आम्ही कधी अनुभवलं नाही ते, पण ते आम्ही अनुभवलं म्हणजे दुरून तरी पाहिलंय.
तसे त्याच्यामुळे आम्ही ते सतत बघत होतो. आम्हाला तो त्रास सहन होता. आपण स्वतः नेहमी म्हणतो की आपण एवढा पैसा घेतो तरी आपला पगार कुठे जातो आपल्याला कळत नाही. त्या महिला बिचाऱ्या स्वतः कमवतात, परत त्या नवरे त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागणार. मग त्यांनी त्यांचे संसार कसे करावे. मग आम्ही मागच्याच महिन्यामध्ये ज्यावेळेस गायकवाड सर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आले त्यावेळेस हा विषय निघाला की दारूबंदी व्हायला पाहिजे. तर मग आम्हालाही ते वाटलं की खरोखर आहे, जरी आपण ते सहन नसेल करत तरी आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष ते पाहतोय. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे दुजोरा दिला की हा विषय झालाच पाहिजे आणि तो थोड्याच दिवसात म्हणजे एक 15-20 दिवसाच्या कालावधीमध्येच आम्ही तो पूर्ण केलेला आहे. आणि अशा प्रकारे आमच्या आज दहिवली गावामध्ये दारूबंदी झालेली आहे. या ठरावाची अंमलबजावणी म्हणून गावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्ती समितीचे सर्व सदस्य यांनी एक निवेदन तयार करून सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांना दिले. तसेच गावामध्ये अवैध दारू विक्री व्यवसाय, हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना वैयक्तिक नोटीस पाठवून अवैध होणारी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात आली. आणि आज आमच्या दहिवली बुद्रुक गावामध्ये आज एक ऐतिहासिक निर्णय गावाच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे दारूबंदीचा. आम्ही तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी फिरत असतो. अनेक ठिकाणी ऐकलं पाहिलं की अनेक गावं या ठिकाणी दारूमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परंतु आमच्या गावामध्ये सुद्धा दारूबंदीचा एक आव्हानात्मक असा प्रश्न निर्माण झाला होता. आणि हे आव्हान आहे की सुशिक्षित लोकांना आपण सांगू शकतो, पण ज्यांचं शिक्षण झालं नाही त्यांना ते पटवून द्यायला पाहिजे की दारूचे दुष्परिणाम काय होतात. अनेक संसार या ठिकाणी उघड्यावरती पडलेले आहेत. आणि ते आव्हान आमच्यासमोर असताना आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश घाग आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विशेष धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी जे आव्हान आहे ते सर्वांना पटवून घेतलं आहे. किंवा दारू विक्री असेल त्यांनासुद्धा सहकार्यामध्ये घेतले. याचे दुष्परिणाम सर्वांना सांगून आज दारूबंदीच्या दिशेने आम्ही वाटचाल करतो आहे. आणि काल गुरुवारपासून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे गावाचे. आज आमच्या ग्रामदेवतेचं या ठिकाणी मंदिर बघितलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या वर्धामाने देवीची ख्याती आहे. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी पर्यटक येत असतात. आणि हे पावित्र्य नुसतं मंदिरापुरतं न राहता संपूर्ण आमच्या गावामध्ये हे राहिलं पाहिजे. आणि यासाठी हा दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय आमच्या गावाने घेतलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार मानत असताना प्रशासनाची भूमिका म्हणून आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API गायकवाड साहेब असतील, आमचे बीट अंमलदार गमरे साहेब असतील, यांचं विशेष सहकार्य आम्हाला ह्या भूमिकेबद्दल लाभलं. त्यांचंसुद्धा आभार मानतो. आणि संपूर्ण गावाला या ठिकाणी या दारूबंदीचं निर्णयाचं स्वागत केल्याबद्दल सर्वांचेच आभार म्हणून धन्यवाद देतो. दारूमुळे गावात अनेक महिलांचे संसार उघड्यावर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. नवयुवक वर्ग हा व्यसनाधीनतेच्या मार्गाकडे चालला आहे. गावातील अनेक तरुण अल्पवयीन मुलं दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. दारूच्या व्यसनापासून भावी पिढी दूर राहावी अशी सर्व ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली आहे. दारूबंदी गावामध्ये झाल्यामुळे जे दारू पिणारे जे होते त्यांचं जवळजवळ व्यसन सुटेल, कारण गावामध्ये कुठे मिळणार नाहीत. आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्याचा आधार होईल, त्यांचं जीवन चांगलं सफल होईल, त्यांचं कुटुंब सुखी होईल. त्यामुळे जे दारू पिणार आहेत ते जवळजवळ याच्यातून मुक्त होतील आणि संपूर्ण गावाला, संपूर्ण कुटुंबाला, सगळ्या गावाला त्याचा फायदा होईल. अवैध दारूधंदे मुक्त गाव संकल्पना राबवण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील इतर गावांसाठी आदर्श निर्माण करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, माझे कोकण. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे मुरुड समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक येत असतात. याच समुद्र किनाऱ्यावर काही हुल्लडबाज पर्यटकांकडून समुद्र किनाऱ्यावर भरधाव वेगानं कार चालवणे, समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करणे असे प्रकार पुन्हा पुन्हा सुरू आहेत. समुद्र किनाऱ्यावर वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील काही पर्यटक वारंवार किनाऱ्यावर वाहन भरधाव वेगानं चालवत असल्याने पर्यटन स्थळाची शांतता धोक्यात आली आहे. तसेच गजबजलेल्या समुद्र किनाऱ्यावर भरधाव वेगानं वाहन चालवत असल्याने पर्यटकांच्या जीविताला धोका देखील निर्माण होऊ शकतो. अशा हुल्लडबाज पर्यटकांना वेळीच आवर घालावा अशी मागणी आता केली जाते आहे. कोकणातील पर्यटन हंगामाला सुरुवात झाली. अनेक पर्यटक कोकणात येऊ पाहत आहेत. स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्याला पर्यटक नेहमीच पसंती देत असतात, परंतु त्यांना काही समस्याही भेडसावत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक स्वच्छ सुंदर समुद्र किनारा अशी ओळख असलेल्या दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालयाची दुरावस्था झाल्यानं पर्यटक हैराण झालेत. मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटन निधीतून लाखो रुपये खर्च करून 2 सुलभ शौचालय चेंजिंग रूम बांधण्यात आले होते. मात्र समुद्री उधाणाचा फटका बसून एक सुलभ शौचालय जमीनदोस्त झालाय, तर दुसरे सुलभ शौचालय जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.
मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर सुलभ शौचालय, चेंजिंग रूम नसल्याने महिला पर्यटकांची मोठी गैरसोय होते. NSPT विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील ग्रामस्थांनी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान कोळीवाडा ते मोरा कोळीवाडा गावापर्यंत आणि परत हनुमान कोळीवाडा गावापर्यंत चालत रॅली काढली. 14 ऑक्टोबर रोजी उरणमध्ये रॅली काढण्यात आली. रॅली काढून जुना शेवा कोळीवाडा, हनुमान कोळीवाडा या गावावर पुनर्वसनाच्या बाबतीत झालेल्या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला. अनेक कोळीवाड्यातील मच्छीमारांनी मोरा ते घारापुरी दरम्यान एकाच वेळी एकाच ठिकाणी मासेमारी करण्यास येण्यासाठी प्रचार सुरू केलाय. आज गेली 38 वर्षे शेवा कोळीवाडा गावातील कोळी लोकांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लांजा तालुक्यातील बस स्थानकाचे नूतनीकरण गेल्या 4 वर्षांपासून रखडलेलं आहे. आज होईल उद्या होईल अशी परिस्थिती असताना नागरिक आणि प्रवाशांनी अजित यशवंतराव यांनी लक्ष देण्याची मागणी केली होती. त्यानुसार यशवंतराव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लांजा बस स्थानकाची दुरावस्था आणि रखडलेले अर्धवट काम पूर्णत्वाला न्यावे अशी मागणी केली. भेटीप्रसंगी अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून बस स्थानकाच्या कामाबाबत माहिती घेत स्थानकाचे अडलेले काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. लवकरच कामाला सुरुवात होईल असं आश्वासन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुंबईचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी यशवंतराव यांना दिले. अजित यशवंतराव यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे लांजा बस स्थानकाचा मार्ग मोकळा होणार असून लवकरच लांजा बस स्थानकाच्या कामाला सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग महाविकास आघाडीत राहून जर शिवसेना सर्व निवडणुकीत जास्त तिकीट मागत असेल तर आम्ही काय चाकरी करायला आलो आणि झेंडे लावायला आलोयत का, असा संताप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांनी सावंतवाडी येथे राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. बऱ्याच लोकांनी मगासपासून ही भावना व्यक्त केली की कुठेतरी अर्चनाताईंना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि या त्यांच्या भावनेशी 100% मी सहमत आहे. आज 3 मतदारसंघ या जिल्ह्यात येतात. 3 मतदारसंघात सध्या अशी परिस्थिती चालली आहे की प्रत्येक ठिकाणी शिवसेना म्हणते की आम्ही उभे राहणार. खासदार शिवसेनेचा, आमदार शिवसेनेचे, जिल्हा परिषदला शिवसेनेला तिकीट जास्ती पाहिजे, पंचायत समितीला शिवसेनेला तिकीट जास्ती पाहिजे. मग राष्ट्रवादी पक्षाने करायचं काय? तर मला तुम्हाला सर या व्यासपीठावर मी विनंती करायची आहे की आम्ही त्यांची चाकरी करायला इथे राजकारण करत नाही आहोत. सत्तेचा वाटा आणि तिकिटांचा वाटा आम्हाला तेवढ्याच प्रमाणात मिळाला पाहिजे हे आज मी तुम्हाला या व्यासपीठावर सांगतो. पण इथे जी परिस्थिती आहे, इथली जी भावना आहे लोकांची, या तुम्ही आमच्यासाठी जयंत पाटील साहेबांपर्यंत मांडल्या पाहिजेत, आदरणीय पवार साहेबांपर्यंत मांडल्या पाहिजेत. आणि याच्या पुढचा मी अजूनपर्यंत एकदा सांगतो, तुम्ही मला किती वेळा तुम्ही सांगणार आहात की राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हेच सांगणार की सावंतवाडीचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडेच राहायला पाहिजे आणि हे कायमस्वरूपी आम्ही सांगत राहणार. तर हा आमचा हक्क तुम्हाला पूर्ण करायला लागेल. ज्यावेळेस आघाडीचे शासन स्वतंत्र असेल, 3 असतील 4 पक्ष असतील, त्यावेळी प्रत्येक पक्ष या ठिकाणी आपलं गावात मुळामध्ये असं दिसते की राज्यामध्ये सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मग या विधानसभेच्या निवडणुका. पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं चांगल्या प्रकारचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे, ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे, अशा प्रकारच्या जागेवर आम्ही त्या ठिकाणी हक्क सांगणार आहोत. निश्चित आणि पक्षाच्या विचारात महाविकास आघाडी या ठिकाणी राज्याच्या शिवसेना शिंदे गटात पुन्हा एकदा पक्षप्रवेश घेण्यात आले. पेणमधील राजकारण ढवळून निघाल्यानं सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडे वाढता कल पाहता आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक तरुण प्रवेश करीत आहेत. बँक कोणी बुडवली यांनी
की त्यांनी यामध्ये आम्हाला पडायचं नाही, यापेक्षा आपण लोकांसाठी काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे. 13 वर्ष होऊन देखील अर्बन बँकेचा विषय सुटत नाही. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवत आहोत. जास्तीत जास्त विकास कामे आणण्याचा प्रयत्न असेल, असं शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख तुषार मानकवडे यांनी सांगितलंय. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शनिवारी धामणी गावामध्ये समाज हॉलमध्ये आम्ही सावरसाई गावाचा भव्य पक्षप्रवेश सोहळा घेतला होता. त्या पक्षप्रवेश सोहळ्याला एक पेण तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देणारा असा तो सोहळा होता. त्याच्यानंतर ठाकरे गटाचा एक मेळावा झाला. त्याच्यामध्ये आपण सगळंही बघितलं आहे. एक बोलते तू बँक बुडवलीस, एक बोलते मी बँक वाचवली. सध्या आम्हाला कोणी बँक बुडवली कोणी वाचवली ह्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. आणि कोणी काय केला कोणी कधी कामं केली नाही का कोण कामं करतो ह्याच्यात आम्हाला अजिबात पडायचं नाही. आम्हाला एकच बघायचं आहे का आम्ही लोकांसाठी काय करू शकतो. त्यासाठी दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा वरदहस्त लाभलेले आमची सगळी कार्यकर्ते आहेत. ही आमची नवीन पिढी आहे. आम्ही कुठला राजकीय वारसा नसलेलो सगळे कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांच्या विशेष सहकार्यातून आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून बामणोली येथील विसर्जन घाटाचा लोकार्पण सोहळा बुधवारी महेंद्र दळवी आणि रायगड जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, उपतालुका प्रमुख शिवसेना अलिबाग मनीष पाटील, विभाग प्रमुख गजानन बुंदके, युवा सेना तालुका अधिकारी संदेश थळे, अस्मिता अनिल म्हात्रे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मानतर्फे झिराड यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. भारतातल्या गुजरात येथील मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक हौशी लोक ही मॅच बघण्यासाठी गुजरातमध्ये दाखल झालेत. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या समर्थकांनी स्टेडियममध्ये कोकणचा ढाण्याबाग माननीय श्री वैभवजी खेडेकर अशा आशयाचे बॅनर झळकवलेत. खेडमधील अनेक मनसेप्रेमी आणि कट्टर वैभव खेडेकर समर्थक यांनी गुजरातच्या स्टेडियममध्ये अनेक ठिकाणी वैभव खेडेकर यांचे बॅनर झळकवल्यानं खेडमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी वैभव खेडेकर यांचे बॅनर त्या ठिकाणी झळकवल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवानंतर नवरात्राचे वेध लागतात. कोकणात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रत्नागिरीमध्ये उद्या सार्वजनिक मंडळाच्या देवींच्या मूर्त्यांचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मूर्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आलेले दिसून येत आहे. मूर्तिकारांच्या कामाला आता वेग आलाय आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये मूर्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हिरे लावणे आणि इतर कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मंडळांचा उत्साह अधिक असल्याचं मूर्तिकारांमधून सांगितलं जात आहे. एकंदरीतच चित्रशाळेतून मूर्तिकारांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. तसेच येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी सर्व मूर्ती आता पूर्णपणे तयार झाल्याचं सांगण्यात आलंय. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवास उद्यापासून सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सज्ज झाली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला असून उन्हाचा तडाखा भाविकांना बसू नये याकरता मंदिर परिसरात मोठा मंडप उभारण्यात आला असून यंदा पहिल्यांदा शेतकरी संघाच्या इमारतीत भाविकांची सोय करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव करिता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर काम करत आहे. मुंबई विद्यापीठाच्या 56व्या आंतरमहाविद्यालयीन पारंपरिक लोकवाद्य स्पर्धेत चिपळूणमधील डीबीजे कॉलेजच्या संघानं सुवर्णपदक पटकावलंय. या स्पर्धेत डीबीजे संघाने लोकवादन, गण, गवळण, बाल्या, सुपारी, कोळी, लावणी, छबिना यासह वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ पारंपरिक वादन सादर करून परीक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकत सुवर्णपदक जिंकलंय. इको फ्रेंडली गणपती सजावट स्पर्धा 2023
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होरायझन हॉल येथे संपन्न झाला. दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ, उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतीय जनता पक्ष आयोजित इको फ्रेंडली गणपती सजावट स्पर्धा 2023 या स्पर्धेचा पारितोषिक सोहळा होरायझन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, अलिबाग मंडळ अध्यक्ष उदय काठे, पक्षाचे पदाधिकारी सर्वश्री परशुराम म्हात्रे, शैलेश काते, सतीश लेले, सुधीर चेरकर आदी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आजळोली येथील कृषी विद्यालयातर्फे महाड शहरातील श्री वीरेश्वर मंदिर सभागृह येथे रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने या रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. आजळोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरजिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या क्रीडा स्पर्धांच्या निमित्तानं श्री वीरेश्वर मंदिर सभागृह येथे रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले गेले. कोकणात सर्वत्र मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. यामध्ये अनेक रानभाज्या औषधी गुणधर्म असलेल्या आहेत. काळाच्या ओघात या रानभाज्या पडद्याआड जात असल्याने त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात टाकळा, बांबूचे कोंब, घोळ, भारंगा अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. या रानभाज्यांचे महत्त्व आणि बनवण्याच्या प्रक्रिया यांबाबतची माहिती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली. महाविद्यालयाचे व्यवस्थापक चिमणकर यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर गिम्होणीकर तसेच स्वप्नील होळकर आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कृषी महाविद्यालय अचोळी यांच्याकडून आम्ही आज रानभाज्या प्रदर्शन हा कार्यक्रम उभे ठेवलाय. रानभाज्या म्हणजे आपल्या टेकडावरील जे भाजी नैसर्गिकपणे निर्माण होते त्यांचं आम्ही महत्त्व आणि त्याचे फायदे तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये टाकळा आहे, काटे माटे. टाकळा याचं वैशिष्ट्य असं आहे की हा आपल्याला त्याच्यामध्ये व्हायटमिन्स, मिनरल्स खूप प्रमाणात असतात, आयरन खूप प्रमाणात असतो आणि जे आपल्या शरीरासाठी खूप बेनिफिशियल असतो. त्याच्यात कुड्याची शेंगा सुद्धा आहेत. तिथे माठ आहे. माठ आपल्याला मूळव्याधासाठी गुणकारक ठरतं, परत रक्तवाढीसाठी तो गुणकारक ठरतं आणि त्याच्याने रक्ताचे रोग सुद्धा आपण हे करू शकतो, म्हणजे घालवू शकतो. आयोजित केलं की रानभाज्या एकंदरीत आताच्या नव्या जगाला एकंदरीत माहिती नाही की वाईल्ड व्हेजिटेबल्स म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, गुणकारी असतील किंवा एक मेडिसिनल यूज काय असतील, त्यासाठी एकंदरीत रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले आहे की जेणेकरून की पुढच्या पिढीला याच्या संदर्भात माहिती होईल आणि त्याचा वापर करून घेता येईल. आणि मॉडेल प्रदर्शन आम्ही एकंदरीत जे मॉडेल असेल, पोल्ट्री असेल किंवा काय असेल, त्याचे एकदम लहान कलाकृती जे आहेत ते एकंदरीत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. एकंदरीत राव्या प्रोग्राम मध्ये जे काय केलेलं आहे ते एकंदरीत दाखवण्याचा आम्ही छोट्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.